तर मी आलो आहे, तुम्ही बघू शकता रेनॉल्टच्या शोरूमला. ही आहे रेनॉल्ट डस्टर आयकॉन इज बॅक. सो तुम्हाला याचे रिव्ह्यूज देणार आहे मी. फर्स्ट ऑफ ऑल आपण सुरू करू डोअरपासून. तर डोअरवरती हे तुमचे हँडल्स वरती हे आहेत 1 2 3 4 मार्किंग पर तुम्हाला क्रोम प्लेटेड भेटेल. परत तुम्हाला इथे कार्बन फिनिशचं ऑप्शन आहे. परत हे तुम्हाला 10 इंची स्क्रीन आहे आणि इथे तुम्हाला आयकॉनिक 10.5 इंची स्क्रीन भेटेल. तर ही तुमची स्क्रीन गुगलशी डायरेक्ट कनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये. तर इथे तुम्हाला क्लीन एअरचं ऑप्शन आहे. परत AC वेंट्स आहेत. ग्लो बॉक्स पण यांचा मोठा आहे खूप. हा बघा, एवढा मोठा ग्लो बॉक्स आहे. दोन्ही साईडला तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स आहेत. हे 6 स्पीड DCT मॉडेल आहे. इलेक्ट्रॉनिक पार्किंग वेग आहे. हे तुम्हाला वायरलेस चार्जिंग आहे. इथे तुम्हाला C टाईपचे चार्जर्स आहेत. प्लस तुम्हाला इथे आर्मरेस्ट पण आहे. हा कूल्ड आर्मरेस्ट आहे. आणि सीट्स एकदम खूप सिक्स सीट्स आहेत खूप पोर्शनमध्ये. तुम्हाला इथे सनरूफ पण ॲक्च्युली पॅनोरामिक सनरूफ आहे खूप साईमध्ये, तुम्ही बघू शकता. इकडे पार्क असिस्ट आहे. ऑटोमॅटिक कार स्टॉपचं बटन आहे. परत इकडे तुम्हाला सगळे स्टेअरिंगवरती फंक्शन्स दिलेले आहेत. कॉल फंक्शन्स सगळे इथे ह्याच्यावरती बघू शकता. आणि तुम्हाला हेच फंक्शन दिले आहेत MIDमध्ये. काय काय तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बघू शकता. इकडे काय काय चेक करायचं आहे सर्व चेक करू शकता. सेकंड ह्याचे फंक्शन आहे तुम्हाला मीडिया कंट्रोल्सचे, जे की तुम्हाला कुठले मोड्स पाहिजेत काय पाहिजे सगळं बघू शकता तुम्ही. इथे पण तुम्हाला ग्लो बॉक्स आहे. आय थिंक हे तुम्हाला इकडे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचे ऑप्शन आहे. आणि हे तुम्हाला कप होल्डर ठेवायसाठी ऑप्शन आहे. चांगली मस्त स्पेस दिलेली आहे गाडीमध्ये. तर असा काही लुक आहे रेनॉल्ट डस्टरचा. तुम्हाला ओव्हरव्हीएम्स आहेत ऑटोमॅटिक. इथे ॲडास लेवल 2चं फंक्शन आहे याच्यामध्ये. इथे तुम्हाला व्हॅनिटी मिरर विथ लाईट. इथे पण व्हॅनिटी मिरर विथ लाईट. दॅट्स गुड थिंग. हे आपण एक्सटेंड नाही होत, पण हे एक्सटेंडेबल आहे नाही आहे, एवढंच जातं. राईट साईडला बघू शकता तुम्ही ऑटो हेडलॅम्पचे फंक्शन्स आहेत सर्व राईट साईडला, इंडिकेटर वगैरे. आणि त्या लेफ्ट साईडला तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर्स ऑटो आहेत सर्व, लेवलर्स वगैरे सर्व आहेत. आणि मेन थिंग ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅडल शिफ्टर्स दिलेले आहेत इकडे. दॅट्स गुड थिंग, व्हेरी नाईस थिंग रेनॉल्ट हॅज डन. आणि एक्स्पेशली ही की आहे रेनॉल्टची, बघू शकता तुम्ही. सिंपल अशी की आहे. लॉक अनलॉक, बूट ओपनिंग, पूर्ण AC BC भेटेल. इकडे तुम्हाला फंक्शन्स आहेत सगळे, कंट्रोल्स. प्लस इकडे तुम्हाला मोड्स आहेत. ड्राईव्ह ॲसिस्ट, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, स्पीड लिमिट, ड्राईव्ह असिस्ट, ॲडॅप्टिव्ह क्रूज. परत तुम्ही इकडे सेट करू शकता बरेचसे कंट्रोल्स. त्यानंतर तुम्ही सुपर्ब असे फीचर्स दिलेले आहेत तुम्हाला. असे मोड्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे डिस्प्लेवरती. इथे तुम्हाला कॅमेरा पण येतो आहे. प्लस तुम्हाला हा पार्किंग मोड आहे, काय मोड आहे सगळं मी टाकू शकतो याच्यात. AC तर फुल पॉवरफुल आहे एकदम. ऑटो AC आहे तुमच्या याच्यामध्ये. तुमच्या इकडे हॅझार्ड लॅम्प आहे, ऑन ऑफचं बटन पण आहे. AC तर फुल पॉवरफुल आहे. पार्किंग लाईट्स ऑन आहे, त्यामुळे पार्किंग दिसते इकडे तुम्हाला. ते तुम्हाला तिकीट ठेवलं ॲक्च्युली, पण हे वायरलेस चार्जिंगचं आहे. हे तुम्हाला सगळे बटन सेट टच आहे, त्यामुळे टच बटन नाही फिजिकल बटन्स आहे. हे तुम्हाला लो करायचं आहे, ऑटो करायचं आहे. हे तुम्ही बघू शकता फॅन स्पीड मॅनेज करायला आहे, ऑटो करायचं आहे, काय करायचं तुम्हाला म्हणजे करू शकता. हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे. इथे AC आता सध्या मी 19वर ठेवलं आहे.
याच्यामध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा दाखवतो. हा बघा 360 डिग्री कॅमेरा सुपर्ब आहे. टॉप व्ह्यू आहे, 360 डिग्री आहे, फ्रंट व्ह्यू आहे. ॲक्च्युली ते बघतायत त्यामुळे बघू शकता तुम्ही. हे ऑल डायरेक्शनला आहे. तुम्हाला या डायरेक्शनला बघायचं तर या डायरेक्शनला पण आहे. रिअर सीटवर पण सेम म्हणजे तुम्हाला कप होल्डर्स आहेत, लॉक अनलॉकचं बटन आहे. एवढी मोठी ग्लास विंडो आहे इकडे. मेन थिंग काय माहिती आहे का, हे बघा काय व्ह्यू येतो यार, जबरदस्त. पॅनोरामिक सनरूफ. सो इथे स्कूप आउट सीट्स आहेत, तर तुम्हाला हा एवढं मोठं लेगरूम भेटतो आहे. प्लस तुम्हाला एवढं मोठं ॲड्रेस भेटतं आहे. आणि थाय सपोर्ट पण डिसेंट आहे, डिसेंट थाय सपोर्ट आहे, काही इश्यू नाही तुम्हाला. इथे आमरेस्ट दिलेलं आहे विथ 2 कप होल्डर्स आणि फोन ठेवू शकता. हे बंद पण होतं. बंद झालं की तुम्हाला 3 हेडरेस्ट आहेत. दॅट्स अ गुड थिंग डन बाय रेनॉल्ट. आयकॉन आहे यार, आयकॉन. सो इथे तुम्हाला आयसोफिक्स साईड्स माउंट्स दिलेलं आहे तुम्हाला. आणि रिक्लाइन अँगल पण एकदम जबरदस्त आहे, बघू शकता. बसायला पण एकदम सही आहे, काय कम्फर्टेबल आहे, इश्यू काहीच नाही. इथे तुम्हाला हँडल दिलं आहे विथ हुक्स. हे लाईट्स आहेत, टच लाईट आहे बघा. दॅट्स अ गुड थिंग डन बाय रेनॉल्ट. तिकडे पण लाईट्स आहेत, तिकडे पण हँडल आहे. आणि हा एक व्ह्यू जबरदस्त आहे. इथे तुम्हाला ACचे वेंट दिलेले आहेत, ते पण एक थिंग आहे. इथे ठेवायला काहीतरी दिलं पाहिजे होतं. खाली तुम्हाला डस्टरची बॅजिंग भेटेल इकडे. पूर्णपणे ब्लॅक टॉप आहेत. LED लाईट्स आहेत सर्वीकडे. हे फंक्शनल तुम्हाला भेटेल इकडे. इथे पण समोर सेन्सर्स दिलेले आहेत, 4 सेन्सर्स आहेत. इकडे फ्रंट कॅमेरा आहे आणि फ्रंट रडारसाठी पण तुम्हाला कॅमेरा दिलेला आहे. तर अशी आहे डस्टर. ऑलमोस्ट लेंथला पण चांगले. आणि तुम्हाला मेन म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स 212 mm आहे. ही आयकॉनिक बॅजिंग सही वाटते. रूफ रेल्स आहेत तुमचे फंक्शनल आहेत. सो इट्स गुड थिंग दॅट फंक्शनल रूफ रेलसारखी पण. आणि तुम्हाला पूर्ण ब्लॅक आउट भेटेल, बी पिलर. आणि हा असा प्रॉपर लुक आहे सी पिलरचा. आणि ही आहे 1 लिटर टर्बो पेट्रोल. शकता तुम्ही LED लाईट्स आहेत प्रॉपर. फॉग लॅम्प पण दिलेले आहे. 4 पार्किंग सेन्सर्स आहेत तिकडे, 1 2 3 4. इथे डस्टरची बॅजिंग आणि टर्बोची बॅजिंग आहे. टर्बो पेट्रोल इंजिन आहे, पूर्ण कनेक्टेड. LED टेल लाईट्स आहेत. 18 इंचचे व्हील आहेत सगळीकडे ऑलमोस्ट, बघू शकतो. हे आयकॉनचा लोगो आहे ऑल ओव्हर द रूफ रेल्स. इकडे तुम्हाला बॅजिंग भेटेल डस्टरची, आयकॉनिकची. 360 डिग्री कॅमेरा. हा फ्रंटचा लुक आहे, बघू शकता तुम्ही. LED लाईट्स आहेत प्रॉपर. फॉग लॅम्प पण दिलेले आहे. लिटर्स ऑफ बूट स्पेस. ते हेडलाईट आहे, लाईट्स आहे तुम्हाला. आणि स्पेअर व्हीलच्या ऐवजी तुम्हाला स्पेअर किट दिलेलं आहे, टायर रिपेअर किट. आणि 60-40 स्पीड आहे. पॅनोरामिक सनरूफ दिले जबरदस्त. हे बटन आहे असा एक लुक भेटेल तुम्हाला डस्टरचा. आणि याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत कलरचे, ग्रीन, व्हाईट आणि ब्लॅक. सो रिव्ह्यू कसा वाटला सांगा. आणि तुम्हाला शोरूमचे डिटेल्स भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये. शोरूम रेनॉल्ट ठाण्याचं, बेंचमार्क मोटर्स. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तुम्ही या इथे व्हिजिट करा कधी पण. सध्या कार मार्चमध्ये येणार आहे दाखवायला. आता फक्त 2 दिवस होते आमच्यासाठी दाखवायला, तर तुम्ही ते येऊन जाऊ शकता. बघू शकता इकडे ठाण्याला
आपला कासरवाडोलीचा जो बस स्टॉप आहे त्याच रोडला आहे शोरूम.